नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक व आर्थिक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी कशी झाली, त्या कायद्यांच्या काय काय प्रोव्हिजन होत्या, हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आजचा आपला असणार आहे. कारण यावर प्रश्न अपेक्षित आहेत. करेक्ट आहे. सो कायद्याचं साल, कायद्याच्या तरतुदी आपल्याला बेसिक माहीत असल्या पाहिजेत. रिसेंटमधले तुम्ही करतच आहात, पण हे जे बेसिक आहेत, जे मागचे आहेत, जुने आहेत, जे माहिती नाही ते आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. करेक्ट आहे. मग सामाजिक कल्याण प्रशासनाला समाज सुधारणेसाठी व समाज परिवर्तन तसेच समाज कल्याणासाठी सामाजिक व आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. हे आपण बघितलं. बरोबर. समाजामध्ये आपल्या सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, आर्थिक असेल, समता निर्माण करावी लागते आणि विविध प्रकारच्या शोषणाची पण समाप्ती करावी लागते. मग त्यासाठी सामाजिक कायदे, आर्थिक कायदे आणि काही असे कायदे जे म्हणजे एखाद्या समाजातील विशिष्ट वर्गांना ते मदतशीर ठरू शकतील असे कायदे बनवणं आपलं काम आहे, म्हणजे राज्याचं काम आहे. तर मग सामाजिक कायदे, आता प्राचीन काळात जर बघितलं आपण तर राज्याच्या निर्मितीपूर्वी सगळ्या गोष्टी प्रथा, परंपरा आणि रूढीद्वारे केल्या जात होत्या. एखाद्याने त्याच्या विरुद्ध केलं तर त्याला शिक्षा, म्हणजे एखाद्याने प्रथा परंपरेच्या विरुद्ध केलं तर त्याला शिक्षा पण दिली जात होती. आणि ती शिक्षा देत असताना पुन्हा ती कोणी करणार नाही याची पण तजवीज त्याच्यामध्ये केली जात होती. पण जसं कायद्याचं राज्य आलं, राज्यांची निर्मिती आली, लोकशाही पद्धती अस्तित्वात आली, त्यामध्ये या प्रथा परंपरांची जागा ही कायद्याने घेतली. आणि कायद्याने जागा घेतलेली असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे काय, की रूढी, प्रथा, परंपरांची जागा कायद्याने घेतली. कायद्यामध्ये जसा समाज बदलत गेला तसे वेळोवेळी अनेक बदल पण त्याच्यामध्ये करण्यात आले आणि तेच आपल्याला याच्यातून बघायला मिळतं. सॉरी. समाजाची गरज, समाज कल्याण, सामाजिक समस्या निर्मूलनासाठी सरकार वेळोवेळी जे कायदे संमत करते त्यांना सामाजिक कायदे असे आपण म्हणतो. सामाजिक कायद्याद्वारे समाजाची पुनर्रचना व समाजाचे परिवर्तन केले जाते. तसेच कायद्याची अंमलबजावणी करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय या मूल्यावर आधारलेला आदर्श समाज निर्माण करणे हे समाज कल्याणचं बेसिक इंटेन्शन आणि एम आहे, हे आपण म्हणू शकतो. त्यानंतर सामाजिक कायद्याचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत. सामाजिक कायद्यात स्त्रिया, लहान मुले, कामगार, त्यांची सुरक्षितता, ग्राहक यांच्यासाठी संमत करण्यात आलेल्या अनेक कायद्यांचा समावेश केला जातो. सामाजिक कायद्यात सामाजिक व धार्मिक सुधारणा कायद्याचा समावेश होत असतो किंवा केला जातो. कायद्याचे स्वरूप सुधारात्मक असते, म्हणजे एखादी गोष्ट चुकीची घडते त्याला आणखी प्रोग्रेसिव्ह करण्यासाठी, म्हणजे ती चुकीची गोष्ट काढून तो कायदा, तो समज, ती रूढी, ती प्रथा, परंपरा ही नव्याने समाजासमोर मांडण्यासाठी कायद्याद्वारे त्याची निर्मिती केली जाते. भारतात समाजावर अनेक दुष्ट रूढी, वाईट परंपरांचा प्रभाव आहे. या सामाजिक प्रगतीला, व्यक्ती विकासाला अडथळा निर्माण करतात. त्यामध्ये मग धर्म असतील, धर्मग्रंथांचा आधार आहे, परंतु रूढीतून अनेक दोष निर्माण झाले. या दोषांच्या निर्मूलनासाठी सामाजिक कायदे संमत करण्यात आले आहेत. तर कोणते कोणते सामाजिक कायदे, तर यामध्ये आपण बघितलं सती प्रथा बंदी कायदा, विवाहविषयक कायदे, याच्यामध्ये हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856, विशेष विवाह कायदा 1954, हिंदू विवाह कायदा 1955, बालविवाह प्रतिबंध कायदा 1929. हे इयर लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. अस्पृश्यता निर्मूलन कायदा 1955, हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956, हिंदू अज्ञान व संरक्षण कायदा 1956, हिंदू दत्तक ग्रहण व भरणपोषण कायदा 1956, स्त्रिया आणि मुलीच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध घालणारा कायदा 1956. असे अनेक कायदे याच्यामध्ये आहेत. आता या प्रत्येक कायद्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तसं हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला देणारा कायदा आणि अपंगासाठीचा कायदा, असे अनेक कायदे आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा सती प्रथाबंदी कायदा. याच्यामध्ये 1829 मध्ये हा कायदा सर्वसाधारणपणे संमत करण्यात आला. पूर्वी भारतात सती प्रथा अस्तित्वात होती. पतीच्या निधनानंतर स्त्रीला चितेवर जिवंत जाळले जात असे. धार्मिक दृष्टीने स्त्रीचे पावित्र्यशील कायम राखण्यासाठी हे कृत्य उचित आणि आवश्यक मानले जात होते. बरोबर. स्त्री सती गेल्यास तिला स्वर्ग मिळेल अशी आशा दाखवली जात असे. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आगमनानंतर रक्तशुद्धी कायम ठेवण्यासाठी मुस्लिमाबरोबर हिंदू स्त्रियांची लग्ने होऊ नयेत यासाठी बालविवाह आणि सती प्रथेसारख्या अमानवी प्रथा निर्माण करण्यात आल्या. सॉरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते मात्र विधवा स्त्रीने पती निधनानंतर मालमत्तेत वाटा मागू नये यासाठी स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार असलेल्या पश्चिम बंगालसारख्या राज्यात ही प्रथा निर्माण झाली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या ठिकाणी वेगळा होता. कारण काय दिलं गेलं स्त्री सती जाण्यासाठीचं कारण हे होतं
की स्त्रीचे जे पावित्र्य आहे, जे शील आहे आणि जे त्यांच्यामध्ये जे महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे काय, त्यांची इज्जत. आणि मुस्लिम राज्यकर्ते होते, त्यांच्यामध्ये मग या गोष्टी होऊ नये, त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून सती प्रथा आणि बालविवाह यासारख्या प्रथा आणल्या गेल्यात. पण याच गोष्टीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. ते काय म्हणतात की ही प्रथा सुरू कुठे झाली, पश्चिम बंगालमध्ये. मग आता पश्चिम बंगालमध्ये का झाली, तर पश्चिम बंगालमध्ये स्त्रियांना मालमत्तेमध्ये पूर्ण अधिकार होता. करेक्ट आहे. मग तो अधिकार त्यांना द्यावा लागू नये म्हणून सती प्रथा अस्तित्वात आणण्यात आली असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. कारणे कोणतीही म्हणून असोत, मात्र या प्रथेस धार्मिक आधार देऊन स्त्रियांना जिवंत जाळले जात असे. ज्या विधवा स्त्रीची सती जाण्याची इच्छा नसे तिला बळजबरीने चितेवर ढकलले जात असे. तिचा चित्कार करून किंकाळी मारलेली हाक सर्वांना ऐकू येऊ नये. चितेच्या चारही बाजूने ढोल नगार बडविले जात, शंख वाजविले जात. जळणारी स्त्री चितेबाहेर येत असेल तर तिला काठ्या भाल्या आणि बांबूने तिला आत ढकलले. म्हणजे किती अमानवी ही गोष्ट होती, लक्षात ठेवा. आणि ज्यांनी हे भोगलं असेल त्या मातांना, त्या भगिनींना, त्या स्त्रियांना खरंच सलाम आहे. कारण काय, नुसतं आपल्याला एक छोटासा चटका लागतो तर आपल्याला एवढा त्रास होतो. एखाद्या जिवंत स्त्रीला त्याच्यावर जाळणे आणि परत ज्यावेळेस ती जळत असताना ज्यावेळेस ती मदत मागत असते आणि त्यावेळेस तिला भाले काठ्या हे तिला मारणे, म्हणजे हे मानवी म्हणताच येणार नाही. बरोबर. या अमानवी प्रथेविरुद्ध पश्चिम बंगालमधील समाजसुधारक राजाराम मोहन राय यांनी प्रथम जन आंदोलन उभे केले. त्यांनी धर्मशास्त्राचे अध्ययन करून वेद आणि मनुस्मृतीत सती प्रथेला आधार नाही असे सांगितले. या आंदोलनाचा लोकांवर प्रभाव निर्माण झाला व हळूहळू सती जाणाऱ्या विधवा स्त्रियांची संख्या कमी झाली. लॉर्ड विल्यम बेंटिंक इंग्रजांकडून कोण होता, तर लॉर्ड विल्यम बेंटिंकने सती प्रथेविरुद्ध पुरेसे जनमत तयार झाल्याचा अंदाज घेऊनच 1829 साली सती प्रथाबंदी कायदा संमत केला. या कायद्यानुसार कोणत्याही विधवा स्त्रीला सती जाण्यास भाग पाडणे, कोणत्याही स्वरूपात या कृत्याला मदत करणे हा गुन्हा मानला गेला. बरोबर आहे. सतीबंदी कायदा लक्षात आला सगळ्यांना, अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. याच्यात दोन नावं लक्षात ठेवा, राजाराम मोहन राय, विल्यम बेंटिक. 1829. बरोबर आहे. त्यातलं कलम 17 हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं ॲड करण्यात आलं होतं सतीबंदीसाठीचं आणि जे गरजेचं होतं. त्यानंतर विवाहसंबंधीचे कायदे. विवाह संस्थेला नियमित करण्यासाठी पती पत्नीत उपयुक्त, न्यायपूर्ण, मानवी आणि सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी, पतीच्या अत्याचारापासून पत्नीची सुटका करण्यासाठी, पती पत्नींना समान मांडण्यासाठी विवाहसंबंधीचे कायदे संमत करण्यात आले आहेत. मग ते कोणते कोणते आहेत, तर यातला पहिला आहे हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा. कोणता आहे, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1886. या कायद्यानुसार विधवा स्त्री आणि तिच्या आईवडिलांना विवाहविषयक अधिकार देण्यात आले आहेत. या कायद्यातील काही तरतुदी आहेत. यामध्ये काय, पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीने दुसरा विवाह केल्यास तो कायदेशीर असेल. बरोबर आहे. दुसऱ्या विवाहापासून जन्मलेली संतती ही कायदेशीर असेल. जर पुनर्विवाह करणारी विधवा स्त्री अज्ञानी असेल, तिचे पहिल्या पतीशी शारीरिक संबंध आलेले नसतील, तर तिच्या पुनर्विवाहासाठी वडील, आई, भाऊ, आजोबा किंवा जवळच्या नातेवाईकांची विवाह संमती आवश्यक असेल. परंतु विधवा स्त्री सज्ञान असेल, पहिल्या पतीशी तिचे शारीरिक संबंध आलेले असतील, तर मात्र पुनर्विवाहासाठी फक्त तिची संमती पुरेशी असेल. पुनर्विवाह करणाऱ्या विधवा स्त्रीला पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार सांगता येणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदू पुनर्विवाह कायदा 1886 नुसार जी स्त्री पुनर्विवाह करणार आहे त्या स्त्रीला आपल्या पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार सांगता येणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. करेक्ट आहे. पण त्या स्त्रीच्या पहिल्या पतीनेच मृत्यूपूर्वी जर पुनर्विवाह संमती दिली असेल तर मात्र स्त्रीला मालमत्तेमध्ये वाटा मिळतो. लक्षात घ्या. जर तो व्यक्ती मरण्यापूर्वीच त्या व्यक्तीने जर संमती दिली असेल त्या स्त्रीला पुनर्विवाह करण्यासाठी, तर त्या स्त्रीला त्या मालमत्तेमध्ये वाटा मिळू शकतो. विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा कायदा संमत झाल्यानंतर 1956 साली कलकत्ता इथे समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आपल्या मुलाचा विवाह एका विधवेशी लावला. अनेक ठिकाणी विधवांसाठी आश्रम निर्माण करण्यात आले. विधवा विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी विधवा पुनर्विवाह समित्या स्थापन करण्यात आल्या. नंतर विशेष विवाह अधिनियम 1954 एक तयार केला. हा कायदा जम्मू काश्मीर सोडून राज्यातील सर्व राज्यांना लागू करण्यात आला. या कायद्यानुसार धार्मिक समारंभ न करता नोंदणी पद्धतीने विवाह करता येईल. तसेच आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांनाही या कायद्यानुसार परवानगी देण्यात आली. कोणता, विशेष विवाह अधिनियम 1954. यामध्ये कुठलाही धार्मिक विधी न करता फक्त कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज करणे आणि हा कायदा जम्मू काश्मीर सोडून सगळीकडे लागू करण्यात आला होता. यामध्ये मग आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांचा पण समावेश होता. याच्यामध्ये
हिंदू विवाह कायदा 1955 तिसरा कायदा आहे, हा महत्त्वाचा आहे. हा कायदा बहुपत्नीत्वाची रूढी नष्ट करण्यासाठी संमत करण्यात आला, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. हिंदू विवाह कायदा 1955 हा कशासाठी संमत करण्यात आला होता? बहुपत्नीत्वाची जी पद्धत आहे, जी रूढी आहे ती नष्ट करण्यासाठी. त्यामध्ये काय होतं, हिंदू पुरुष पहिली पत्नी जिवंत असतानाही दुसरे लग्न करायचा. मग पहिली पत्नी आजारी असेल, निपुत्रिक असेल, तिने फक्त एका अपत्यास जन्म दिला असेल, पहिली पत्नी किंवा घराणे नापसंत असेल, तर पत्नी तिच्या नातेवाईकांच्या संमतीने दुसरा विवाह पुरुष करीत असे. अनेक वर्षांपासून हिंदू समाजसुधारक या प्रथेच्या विरोधी होते, आपण म्हणू शकतो. आणि स्त्रियांना तो ऑब्व्हियसली या संबंधीचा कमालीचा तिटकारा होता. महिलांनी अनेकदा या प्रथेविरुद्ध निदर्शने पण केली होती. परंतु ही प्रथा बंद झाल्यास संपूर्ण समाजाची घडी विस्कटेल अशी भीती दाखवून परंपरावादी लोक या अमानवीय प्रथेचे समर्थन पण करीत होते. परंतु शेवटी 1955 साली बहुपत्नीत्व बंदी कायदा संमत करण्यात आला. या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी काय, तर या कायद्यापूर्वी विवाह एक विधी मानला जात असे व विवाहास आई वडील व नातेवाईकांची संमती घ्यावी लागत होती. परंतु या कायद्यानुसार विवाहाला कराराचे स्वरूप मिळाले व त्यास नातेवाईकांच्या संमतीची आवश्यकता राहिली नाही. म्हणजे हिंदू विवाह कायदा 1955 नुसार विवाह हा एक विधी होता, त्या विधीचं रूपांतर कशामध्ये झालं, विवाह हा एक करार झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला, बरोबर आहे. त्यामध्ये या कायद्यामुळे घटस्फोटाला कायदेशीर मान्यता मिळाली. पतीप्रमाणेच पत्नीलाही घटस्फोटाचे अधिकार मिळाले. जार कर्म, परित्याग, क्रूरता, विकृती, क्षयरोग, कुष्ठरोग, 7 वर्षापासून विभक्त राहणे या कारणावरून घटस्फोट घेता येतो. किंवा पतीने दुसऱ्या धर्माचा स्वीकार केल्यास, अन्य स्त्रीशी विवाह केल्यास, बलात्कार या कारणावरून सुद्धा स्त्रीला पतीशी घटस्फोट घेता येतो. या कायद्यामुळे बहुपत्नीत्वाची पद्धत बंद झाली व स्त्री पुरुष समानता निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. आणि याच कायद्यामध्ये हा जो कायदा आहे हिंदू विवाह कायदा, यामध्येच बौद्ध असतील, जैन असतील, प्रोटेस्टंट, शीख असतील यांचा समावेश हिंदू धर्मात करण्यात आला. म्हणजे मुस्लिम सोडून मोस्टली सगळेच. त्यानंतर पुढचा कायदा आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा. हिंदू धर्मात बालविवाहाची प्रथा सर्रासपणे वापरली जात होती. 5 किंवा 10 वर्षाच्या मुलींची लग्न केली जात असत. ब्राह्मण समाज आणि आर्य समाजाने या प्रथेविरुद्ध संघर्ष केला. त्यामुळे 1872 साली विवाहाची वयोमर्यादा 14 व 28 वर्षे करण्यात आली. परंतु पुन्हा 1921 साली ही वयोमर्यादा 12 वर्षे करण्यात आली होती. त्यामुळे एकच वादळ निर्माण झाले आणि त्यामुळे पुन्हा 14 व 28 झाले, इथे 18 वर्षे करून घ्या मित्रांनो. 14 आणि 18 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली. 1929 28 तर अजून आज पण नाही आहे. 1929 साली या संबंधीचा कायदा संमत करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर 1978च्या कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 वर्षे वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. आता रिसेंटली काय चेंजेस आहेत ते तुम्ही मला सांगाल. दोघांचे पण 21 वय झालेले आहेत, मुलाचं आणि मुलीचं. हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956. या कायद्यामुळे हिंदू स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार मिळाला. कुटुंबातील पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्याच्या मालमत्तेत त्याची आई, पत्नी, मुलगा व मुलगी यांना समान वाटा मिळेल. स्त्रीला आई, पत्नी व मुलीच्या रूपात संपत्तीत समान वाटा देण्यात आलेला आहे. आईला आपल्या मृत मुलाच्या संपत्तीत त्याची विधवा पत्नी आणि मुलीच्या बरोबरीने संपत्तीत वाटा मिळेल. तसेच एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्याच्या हयातीतच ते हिस्सेकारी होऊ शकतात. नातवांनाही आपल्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये वाटा मागता येतो. एखाद्या स्त्रीला शारीरिक दोष आहे या कारणावरून आपण तिला मालमत्ता नाकारू शकत नाही. हा महत्त्वाचा स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. शेतीची वाटणी करीत असताना फारच लहान तुकडे होत असतील तर शेतीऐवजी रोख रक्कम देण्याची व्यवस्था या कायद्यात आहे. स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी या कायद्याचा उपयोग होऊ शकतो. लक्षात आले मित्रांनो, कायदे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्यवस्थित ते बघा. हिंदू अज्ञान संरक्षण कायदा 1956. या कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींना अज्ञान समजले जाते. सज्ञान कधी होतात, जेव्हा 18 वर्ष वय पूर्ण होतं. पारंपरिक हिंदू समाजात एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्यांच्याकडील एखाद्या नातेवाईकास अज्ञान मुलांचे पाल्य मानले जात असे. आईवडील कोणत्याही नातेवाईकास पाल्य होण्याचा व संपत्ती सांभाळण्याचा अधिकार नव्हता. परंतु या कायद्यानुसार काही बदल करण्यात आले. अज्ञान मुलांच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यास त्यांचा सांभाळ व संपत्तीचे संरक्षण 2 पद्धतीने केले जात होते. पहिली प्राकृतिक किंवा नैसर्गिक संरक्षण आणि दुसरं होतं न्यायालयीन संरक्षण. आता प्राकृतिक किंवा नैसर्गिक संरक्षण म्हणजे काय? पित्याचा मृत्यू झाल्यास मुलीचे व संपत्तीचे संरक्षण आई करेल व आईचा मृत्यू झाल्यास वडील संरक्षण. म्हणजे दोघांपैकीच एकाचं झालं आहे तर कोणीतरी एक त्यांचं संरक्षण करू शकेल. त्यानंतर दुसरं आहे न्यायालयीन संरक्षण.
अज्ञान मुला-मुलीच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यास त्यांचा सांभाळ व संपत्तीचे संरक्षण न्यायालय करेल, परंतु आईवडिलांकडून मृत्यूपूर्वी एखादी व्यक्ती पालक म्हणून दाखवण्यात आली असेल तर न्यायालय त्याचा सांभाळ करणार नाही. अज्ञान विवाहित स्त्रीचा पालक तिचा पती असेल, तसेच या कायद्यानुसार एखादा पालक न्यायालयाच्या अनुमतीशिवाय अज्ञान मुला-मुलींची संपत्ती विकू शकत नाही, गहाण ठेवू शकत नाही, त्याची विल्हेवाटही लावू शकत नाही. त्यामुळे आईवडिलांना त्या अज्ञान मुला-मुलींची मालमत्ता 5 वर्षासाठी भाड्याने देता येईल. अज्ञान पाल्याच्या संपत्तीची व्यवस्था करण्यासाठी स्त्रीला सुद्धा पालक बनण्याचा अधिकार या कायद्यानुसार देण्यात आलेला आहे. महत्त्वाचा कायदा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हिंदू दत्तक आणि पालनपोषण कायदा 1956. हा कायदा 21 डिसेंबर 1956 रोजी देशात लागू करण्यात आला आणि याच्या तरतुदी काय? संपत्तीचा वारस म्हणून मुलाप्रमाणेच मुलीलाही दत्तक घेता येईल. विधवा स्त्रीला सुद्धा आपल्या संपत्तीचा वारस म्हणून एखाद्याला दत्तक घेता येईल. दत्तक घेण्यासाठी पती पत्नीजवळ संपत्ती असणे आवश्यक आहे. कोणत्याही जाती धर्माच्या मुला-मुलींना दत्तक घेता येईल. स्त्री पुरुष दोघांनाही समान रूपात पालनपोषणाचा अधिकार असेल. पालनपोषणासाठी पत्नी, विधवा मुलगी, अज्ञान मुले, वृद्ध माता पिता व आश्रित व्यक्तींनाही संपत्तीत उत्पन्नात निश्चित प्रमाणात वाटा मिळू शकेल. या कायद्यानुसार स्त्री पुरुषांना आर्थिक संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा कायदा आहे महत्त्वाचा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956. या कायद्यानुसार आरोग्य विज्ञान समितीच्या 1955 सालच्या अहवालानुसार वेश्या व्यवसायात मुलीच्या अनैतिक व्यापाराला प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा काय केला होता मित्रांनो? संमत करण्यात आला होता. या कायद्यानुसार वेश्या व्यवसाय हा गुन्हा किंवा अपराध मानण्यात आला असून वेश्यागृह चालविणाऱ्यास 1 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतची केद आणि 2,000 रुपयापर्यंत आर्थिक दंड केला जाईल, ही तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली होती. स्त्रियांना कोणत्याही स्वरूपात वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देता येणार नाही व वेश्यांचे पुनर्व्यसन व सुधारणाही करता येईल असं सांगितलं होतं. त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961. हिंदू समाजात लग्नावर अतिशय खर्च केला जात होता आणि हा आत्ता पण आहे, असं नाही की नाही. आता पण कोणी हेलिकॉप्टरमधून येत आहे है ना, कोणी विमानातून येत आहे आणि मग ते एंट्री आणि मग ते धूर आणि मग सगळा खर्च. म्हणजे विवाहावर खर्च करणं हे आज पण स्टेटसचं सिम्बॉल आहे. ग्रामीण, शहरी, उच्च, कनिष्ठ, अशिक्षित, सुशिक्षित या सर्व समाज घटकात ही प्रथा आहे, परंतु आर्थिक शोषण होते. या साळ्या घालण्यासाठी 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार हुंडा घेणारा व देणारा या दोघांनाही दोषी मानण्यात येईल, परंतु हा कायदा संमत होऊन सुद्धा भारताचं दुर्दैव असं आहे की हा कायदा संमत होऊन सुद्धा हुंड्याचे प्रमाण कमी न होता रोज वेगवेगळ्या स्वरूपात वाढत आहे. अगोदर ऑफिशियल हुंडा मागितला जायचा, आता गिफ्टच्या स्वरूपात मागितला जातो. पण म्हणजे तो जो कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा, त्याचं इम्प्लिमेंटेशन तेवढं व्यवस्थितपणे झालेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर अस्पृश्यता निर्मूलन कायदा 1955. हिंदू धर्मात अस्पृश्यतेची परंपरा हजारो वर्षापासून आहे. अस्पृश्यांना शिक्षण, रोजगार, मालमत्ता इत्यादी कोणते अधिकार असे नव्हते. त्यांचा स्पर्श पण अपवित्र मानला जात असे. गांधी आणि आंबेडकरांनी याविरुद्ध 3 सामाजिक लढे उभारले. शेवटी स्वातंत्र्यानंतर 1955 साली अस्पृश्यता निर्मूलन कायदा करण्यात आला. या कायद्यात अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आणि त्यासाठी 6 महिने कैद व 500 रुपये दंडाची तरतूद पण करण्यात आलेली आहे. त्यानंतर अपंगासाठीचा कायदा होता. ऑक्सफर्ड या इंग्रजी शब्दकोशात अपंग म्हणजे काय? कोणत्याही कारणाने हानी झालेली व्यक्ती होय, बरोबर आहे. मग त्यांच्या त्याच्यामध्ये आंधळे असतील, बहिरे असतील, लंगडे असतील, लुळे असतील, त्याला आपण दिव्यांग हे नाव दिलेलं आहे. ज्या व्यक्तीचं एखादं अंग व्यवस्थित काम करत नसेल त्याला आपण दिव्यांग म्हणतो, बरोबर आहे. मग सरकारने यांच्यासाठी कायद्याची चौकट तयार केली, करेक्ट आहे, आणि त्यानुसार मग त्यांना संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मोफत कायदेशीर सल्ला हा पण एक कायदा आहे. मोफत कायदेशीर सल्ल्यासंबंधी राज्यघटनेतील 14व्या कलमात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला मोफत कायदेशीर सल्ला देण्याची व्यवस्था करणे ही सरकारची जबाबदारी आहे. कलम 21 नुसार व्यक्तीला जीवन जगण्याचा स्वातंत्र्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. इवन राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आर्टिकल 39A मध्ये जर त्या एखाद्या व्यक्तीकडे वकील नसेल तर त्याला सरकारला वकील द्यावा लागतो. हे कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये पण येतं, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, करेक्ट आहे. त्यानंतर काही आर्थिक कायदे आहेत, कामगार विषयक कायदे आहेत, ते आपण बघूया. सामाजिक कायदे सगळ्यांना लक्षात आले, नक्कीच आले असतील, बरोबर आहे.
आर्थिक कायदे काय? नीतिदर्शक तत्वे जे आहेत, नीतिदर्शक तत्वे, कामगारांसंबंधी धोरण स्पष्ट करण्यात आले त्या तत्वांमध्ये. यात समान कामासाठी समान वेतन, किमान वेतन, योग्य कार्यपरिस्थिती, आजीवन वेतन यांचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर शासनाने कल्याणाकडे अधिक लक्ष दिले आणि त्यातून त्यांनी अनेक कायदे निर्माण केले. कोणते कोणते कायदे आहेत? कामगार नुकसान भरपाई कायदा 1923, मातृत्वविषयक कायदा 1929, कामगार राज्य विमा कायदा 1948, कोळसा खाण आणि भविष्य निर्वाह निधी बोनस कायदा 1908, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा 1952, कामगार कपात व कामाची कमतरता कायदा हा याच्यामध्ये संमत करण्यात आला आहे. आता यातले जे आधीचे कायदे आहेत, नुकसान भरपाई वगैरे, हे सगळे स्वातंत्र्याच्या आधीचे कायदे आहेत. ते आजही आपल्याकडे चालू आहेत. फक्त ते एकदा बघून घ्या. ते डिटेल एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त जो स्वातंत्र्यानंतरचा जो कायदा झाला आहे तुमचा, याच्यामध्ये तुम्हाला इयर लक्षात ठेवायचं आहे. कामगार राज्य विमा कायदा 1948 हा कायदा शेती व्यवसायाला लागू करण्यात आला आहे. ज्या व्यवसायात वीज वापरली जाते व कामगारांची संख्या 20 आहे अशा व्यवसायांना हा कायदा लागू करण्यात आला. ज्याचे वेतन 400 रुपयांपेक्षा जास्त आहे व सैन्य दलांना हा कायदा लागू करता येत नाही. या कायद्यातून कामगारांना काही फायदे मिळतात. ते कोणते फायदे? तर ते असे: कामगार आजारी पडल्यास त्याला हप्त्याने सहाय्य केलं जातं. 56 दिवसांपर्यंत असे सहाय्य मिळते. परंतु क्षय, कॅन्सर अशा रोगांना मात्र या योजनेतून मदत केली जात नाही. स्त्री कामगारांना या योजनेतून खास मदत केली जाते. स्त्रियांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळात रोख रक्कम जी असते त्याच्या स्वरूपात एक अमाऊंट दिली जाते. प्रत्येक दिवसाला 75 पैसे अथवा प्रत्येक दिवसाचा अर्धा पगार यापैकी जी रक्कम मोठी असेल ती रोख स्वरूपात दिली जाते. 1959 पासून तर प्रत्येक दिवसाचा संपूर्ण पगार अथवा 75 पैसे यापैकी जी रक्कम मोठी असेल ती 12 आठवड्यांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून याच्यामध्ये दिली जाते. राज्य विमा कायदा 1948. कामगार कामावर असताना अपघात झाल्यास किंवा मृत्यू आल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना पण नुकसान भरपाई देण्यात येते. त्यांचे कामगारांशी असणारे नाते लक्षात घेऊन ही रक्कम दिली जाते. कामगाराला असाध्य रोगामुळे किंवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास पगाराची निम्मी रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. जर अपंगत्व कायमचे आल्यास न्यायालयाने निश्चित केलेली रक्कम देण्यात येते. ते डिपेंड प्रत्येक गोष्टीवर. नंतर कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी व बोनस कायदा 1948 आहे. हे इयर लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोळसा खाणीमध्ये जे लोक काम करतात, जे मजूर काम करतात, त्यांच्यासाठी हा कायदा बेसिकली संमत करण्यात आलेला आहे. त्यांना बोनस असेल, बोनसची रक्कम जी आहे ती मूळ पगाराच्या 1/3 एवढी दिली जाईल अशा त्याच्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. पण ते करताना प्रत्येक कामगारांना त्यांचं जे वेतन आहे त्या वेतनातलं काही अमाऊंट जसं 6 पैसे प्रत्येक रुपयामागे गुंतवावे लागतात आणि सरकार पण त्यामध्ये तेवढीच रक्कम भरत असते. त्याला आपण PF प्रॉव्हिडंट फंड असं पण म्हणू शकतो. ही रक्कम व्याजासहित कामगारांना दिली जाते आणि भविष्य निर्वाह निधीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, कारखानदारावर कामगारांचे संयुक्तपणे नियंत्रण असते असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आता हा महत्त्वाचा कायदा आहे, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा 1952. कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला या निधीसाठी मोठी रक्कम दिली जाते. 1934 पासून असा कायदा असावा ही मागणी करण्यात येत होती. 1938, 42, 47 मध्ये हीच मागणी करण्यात आली. 1952ला 51ला एक वटहुकूम करण्यात आला आणि 52ला कायदा म्हणून त्याचे रूपांतर करण्यात आले. 1956 साली हा कायदा खाण तसेच चहा मळातील कामगारांना पण लागू करण्यात आला. 1958 सालापासून स्थानिक व सरकारी उद्योगात या कायद्याची अंमलबजावणी केली जाते. 1960 साली 20 कामगार असलेल्या कोणत्याही उद्योगात हा कायदा लागू केला जावा ही तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली. या योजनेत मालक व कामगारांची सारखीच म्हणजे 8% गुंतवणूक असते. 1967 पर्यंत 54 व्यवसाय या योजनेत आणले गेले. म्हणजे हा महत्त्वाचा कायदा आहे. सुरुवातीला जेव्हा कायदा लागू केला त्यावेळेस त्याच्यात काही अटी आणि नियम टाकले होते. जसं कामगारांचं 1 वर्ष सेवा पूर्ण झाली असेल तरच त्यांना ते लागू होत होतं किंवा ज्याचे वेतन किमान 100 रुपये असेल अशाच कामगारांसाठी ही योजना लागू करण्यात आली. बरोबर आहे. मग साधारणपणे हा कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक विश्वस्त मंडळ नेमण्यात आले. या मंडळात केंद्र, राज्य, मालक व कामगारांचे प्रतिनिधी असतात. भविष्य निर्वाह निधी आयुक्त हा कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करतो. हा क्वेश्चन इथे महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. कोणत्या कायद्यात? कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा. याच्यामध्ये भविष्य निर्वाह निधी आयुक्त हा जो असतो हा कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असतो. काय करत असतो मित्रांनो? कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असतो. भविष्य निर्वाह निधी संबंधी 20 कार्यालय भारतात आहेत आणि त्याचे सगळे प्रमुख अधिकारी हे आयुक्ताच्या दर्जाचे आहेत असं आपण म्हणू शकतो. कामगार कपात व कामाची कमतरता कायदा. हा कायदा एकदा वाचून घ्या, एवढा महत्त्वाचा नाही आहे, फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी. कामाच्या अटी व कल्याण कायदा.
या कायद्यानुसार कामगारांच्या कामाच्या अटी ठरवण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रौढ कामगाराला आठवड्यात 48 तास काम देता येईल. 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कामावर नेमता येणार नाही. कारखान्यात पुरेशी हवा, प्रकाश, सुरक्षा, आरोग्य, कल्याण सेवा पुरवण्याची जबाबदारी मालकाची असेल. ज्या कारखान्यात 30पेक्षा अधिक स्त्रिया काम करतात त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी बालगृहाची व्यवस्था करावी लागेल. 150पेक्षा जास्त कामगार असतील तर त्यांच्यासाठी विश्रामगृह, निवास, भोजनगृहाची व्यवस्था व 250पेक्षा जास्त कामगार असल्यास स्वतंत्र कॅन्टीनची व्यवस्था करावी लागेल. 500पेक्षा अधिक कामगार असतील तर त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांची तपासणी करण्यासाठी तपासणी अधिकाऱ्याची पण नियुक्ती त्या ठिकाणी करावी लागेल. खाण असेल, चहामळे असतील, विडी सिगारेटचे कारखाने असतील, ठेका मजूर असेल, मोटार परिवहन, कोळसा, अभ्रक उद्योगातील कामगारांना या सोयी पुरवाव्या लागतील असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. संघटित क्षेत्रातील कामगाराबरोबरच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी किमान वेतन कायदा 1948, करार मजुरी कायदा 1970, समान वेतन कायदा 1970, वेट पगार निर्मूलन कायदा 1976 असे अनेक कायदे संमत करण्यात आलेले आहेत. सो मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सामाजिक आणि आर्थिक कायदे जे आहेत जे अतिशय महत्त्वाचे होते स्वातंत्र्याच्या आधीचे आणि स्वातंत्र्याच्या नंतरचे, करंटचे जे आहेत ते तुम्ही बघणारच आहात. मी पण त्याच्यामध्ये इनपुट देईल, पण हे तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यातल्या इयर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मॅच द पेअर्समध्ये हे प्रश्न बनू शकतात. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.